जनसामान्यांचा नेता हरपला. कामती गटातील उमेदवारांकडून स्वर्गीय अजितदादांना विजयराज डोंगरे, नरसिंह पाटीलसह पदाधिकाऱ्यांकडून भावपूर्ण श्रद्धांजली. राज्याचे लाडके नेते स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या आकस्मिक निधनामुळे संपूर्ण सोलापूर जिल्ह्यावर शोककळा पसरली आहे. या दुःखद घटनेच्या पार्श्वभूमीवर लोकसेवक विजयराज डोंगरे, नरसिंह पाटील, कामती जिल्हा परिषद गटातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील यांच्या उपस्थितीत शोकसभा आयोजित करण्यात आली होती. लोकसेवक विजयराज डोंगरे यांनी वाहिली श्रद्धांजली. यावेळी बोलताना लोकसेवक विजयराज डोंगरे अत्यंत भावुक झाले. ते म्हणाले की अजितदादांच्या जाण्यानं महाराष्ट्राच्या राजकारणातील एक धगधगत आणि विकासाभिमुख विचारांचा नंदादीप विझला. प्रशासनावर असलेली त्यांची पकड आणि सर्वसामान्यांच्या कामाची तळमळ ही आम्हा सर्व कार्यकर्त्यांसाठी नेहमीच प्रेरणादायी राहिली आहे. विकासाचा महामेरू हरपला, नरसिंह पाटलांचं वक्तव्य. याप्रसंगी नरसिंह पाटील यांनी या दादांच्या आठवणींना उजाळा दिला. कामती गटाच्या विकासासाठी आणि शेतकऱ्यांच्या प्रश्नांसाठी दादांनी नेहमीच आम्हाला ताकद दिली. आज एक खंबीर नेतृत्व आपल्यातून गेल्यामुळे मोठी पोकळी निर्माण झाली. अशा शब्दात त्यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. उमेदवारांनी व्यक्त केला शोक. जिल्हा परिषद उमेदवार अश्विनी नरसिंह पाटील आणि पंचायत समिती उमेदवार मयुरी समाधान शेंडगे यांनी स्वर्गीय अजितदादांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. दादांचं अपूर्ण राहिलेलं स्वप्न आणि त्यांनी दिलेला विकासाचा विचार घेऊनच आम्ही जनतेसमोर जाणार आहे, असा निर्धार यावेळी उमेदवारांनी व्यक्त केला. परिसरात शोककळा. या शोकसभेसाठी कामती जिल्हा परिषद गटातील ग्रामस्थ, महिला आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. दादांच्या निधनामुळे संपूर्ण कामती परिसरात शांतता पसरली. सर्वांनी 2 मिनिटं मौन पाळून आपल्या लाडक्या नेत्याला श्रद्धांजली वाहिली.